तुमच्या मुलांचा प्रवेश घेतलेली शाळा ही बोगस तर नाही ना? कारण साम टीव्हीनं राज्याच्या शिक्षण व्यवस्थेला हादरवणारा असा बोगस शाळांचा एक मोठा घोटाळा समोर आणलेला आहे। हा घोटाळा नेमका कसा सुरू होता आणि त्यात शिक्षकांना कसा कोट्यवधी रुपयांचा गंडा घालण्यात आलेला आहे, पहा या स्पेशल रिपोर्टमध्ये। राज्यात बोगस शाळा घोटाळा, शिक्षकांना लावला कोट्यवधींचा चुना। सामच्या इन्व्हेस्टिगेशन मध्ये पर्दाफाश। राज्यात घोटाळ्याचं नवं पीक आलंय। शालार्थ घोटाळ्याच्या माध्यमातून शिक्षक भरती घोटाळा समोर आल्यानंतर आता शिक्षण व्यवस्थेला हादरवणारा आणखी एक घोटाळा साम टीव्हीनं उघड केलाय। राज्याची उपराजधानी नागपूरमध्ये बोगस अल्पसंख्याक शाळांच्या माध्यमातून शिक्षकांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घातल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे। नागपूर आणि भंडारा जिल्ह्यात छप्परबंद ही संस्था आहे। या संस्थेच्या माध्यमातून जुबेदा बी आणि गोसिया नावानं अल्पसंख्याक शाळा चालवल्या जात आहेत। मात्र या शाळांची ना सरकार दरबारी नोंद आहे ना शिक्षण खात्याची परवानगी। मात्र तरीही शाळांची बोगसगिरी सुरूच होती। याची माहिती साम टीव्हीला मिळाली आणि साम टीव्हीनं थेट जुबेदा बी शाळा गाठली। नागपुरात कुठलीही परवानगी नसताना खरं तर बोगस शाळा सुरू होती आणि या ठिकाणी अनेक शिक्षकांची नियुक्ती करण्यासाठी लाख रुपये उकळण्यात आले। यासोबतच विद्यार्थ्यांचंही खरं तर भविष्य जे आहे ते कुठेतरी अंधकारमय आलेलं आहे। मी दाखवू शकतो या ठिकाणीच वरच्या भागामध्ये जे आहे ती शाळा सुरू होती। संस्था चालकांना आपला भांडाफोड झाल्याची कुणकुण लागताच त्यांनी आपला गाशा गुंडाळला। त्यामुळे तब्बल 450 विद्यार्थ्यांचं भविष्य संकटात सापडलंय। याबाबत पालकांकडून माहिती जाणून घेतली तर पालक नेमकं काय म्हणाले पाहूयात। नहीं, इसके बारे में नहीं था। घर घर घूम के एडमिशन करे उन्होंने, सब काम किया अपना प्रोसेस के हिसाब से। 3 साल हो गया करीब करीब स्कूल चालू होने को। उससे पहले उधर कहीं थी आगे में बस्ती में स्कूल थी, उधर से इधर ट्रांसफ़र किए, जगह कम होती थी तो ऐसी माहिती थी हमारे पास। फीस वगैरह कुछ था नहीं उसके अंदर, फ्री था। खरं तर जुबेदा बी आणि गोसिया या अल्पसंख्याक शाळांमधील शिक्षकांनी परिसरातील घराघरात जाऊन विद्यार्थी गोळा केले। मुलांच्या शिक्षणासाठी कुठलीही फी घेतली नाही। त्यामुळे पालकांचा शिक्षकांवर विश्वास बसला। कारण या घोटाळेबाज संस्था चालकांचं टार्गेट हे विद्यार्थी नव्हे तर शिक्षकांना गंडा घालण्याचं होतं आणि तिथंच त्यांचा घात झाला। कारण विद्यार्थ्यांकडून फी न घेणारे संस्था चालक संस्थेला अनुदान मिळणार असल्याचं सांगत भरतीसाठी 40 शिक्षकांकडून प्रत्येकी 18 ते 20 लाख रुपयांचा त्यांनी गंडा घातला आणि कोट्यवधी रुपये लुटले। ही गंभीर घटना समोर आल्यानंतर साम टीव्हीनं अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांची भेट घेतली। त्यावेळी प्यारे खान यांनी 3 वर्षांपासून या बोगस शाळा सुरू असताना शिक्षण खातं झोपलं होतं का असा सवाल उपस्थित केलाय। इनका आपस में लेन देन चलता तभी तो ऐसे, भाई जब हम चेक कर सकते हो आप क्यों नहीं चेक कर सकते? नागपुर में कितनी स्कूल है उसका डेटा होना चाहिए आपके पास कि सही कितनी है गलत कितनी है। आज बच्चों का तो भविष्य खतरे में, माइनॉरिटीज़ के। तो इसमें इन पे शिक्षण अधिकारियों पे भी कार्रवाई करना बनता है, क्योंकि जब अल्पसंख्यक आयोग को ऐसी स्कूलें दिख रही तो इनका विभाग है, इनको क्यों नहीं दिख रही? क्योंकि इनका कहीं ना कहीं साठगांठ है। दुसरीकडे शिक्षण विभागानं शाळांवर कारवाईचा बडगा उगारलाय। तर 175 विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये म्हणून दुसऱ्या शाळेत प्रवेशाची प्रक्रिया सुरू असल्याचं शिक्षण विभागानं स्पष्ट केलंय। कुठली पण शासनाची कुठलीही परवानगी न घेता ती शाळा चालू होती। त्यामुळे ती शाळा बंद करण्यासाठी आम्ही शिक्षण विभागामार्फत आम्ही शाळेला बोर्ड पण लावलेला आहे की पालकांनी या शाळेमध्ये ॲडमिशन घेऊ नये। त्या मुलांचं आम्ही नजीकची त्यांना जी शाळा हवी आहे, ज्या माध्यमाची शाळा हवी आहे त्या अनुदानित किंवा शासकीय शाळा आणि गरज पडल्यास पालकांची तयारी असल्यास प्रायव्हेट शाळांमध्ये दाखल करण्याची कार्यवाही आम्ही नियमानुसार करू। याच दरम्यान प्यारे खान यांनी सर्वच अल्पसंख्याक शाळांची मान्यता रद्द करून त्यांना खासगी व्यक्तींच्या हाती सोपवण्याची अजब मागणी केली असून त्यांची ही भूमिका बुचकळ्यात टाकणारी आहे। जब मैंने देखा कि महाराष्ट्र की मैक्सिमम जो अल्पसंख्यक स्कूलें हैं
कुछ उसमें से अच्छा करे, लेकिन 95-96% स्कूलें सरकार का पैसा लेकर एकदम दुरुपयोग करी, वो स्कूल चलाती नहीं है। तो मैं सरकार से भी मैं बार बार डिमांड कर रहा हूँ कि इन सारी माइनॉरिटी की जितनी भी स्कूलें हैं इनका रजिस्ट्रेशन रद्द करना चाहिए और ये सारी की सारी स्कूलें जो है प्राइवेट लोगों के हाथ में देना चाहिए, कि जो आज देखिए प्राइवेट स्कूलें कितनी अच्छी चल रही हैं। गेल्याच महिन्यात राज्यात 75 अल्पसंख्याक शाळांच्या परवानगीचा घोटाळा समोर आला होता. आता बोगस शाळा समोर आल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थी आणि शिक्षकांच्या भविष्याशी खेळणाऱ्या बोगस शिक्षण सम्राटांवर कारवाई होणार का आणि अशा बोगस शाळांना पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांवर देखील कारवाईचा बडगा उगारला जाणार का, याकडेच राज्याचं लक्ष लागलंय. पराग ढोबळे, साम टीव्ही न्यूज, नागपूर.